शुभ सकाळ सगळ्यांना. सो आज सकाळ सकाळचं बांधकामाला प्लास्टर करायला आले होते लोक आणि पेरूच्या बागेमध्ये पण पेरू काढायला आले होते. म्हैस खाऊ वाटते ग. आणि इथे शांत होत्या. त्यांना वाटलं पण व्हिडिओ काढते. नंतर लगेचच ना प्लास्टर करायची खडी आली होती. सो ते आज प्लास्टर करून घ्यायचं होतं. आणि नंतर खूप घरामध्ये रूममध्ये ना बेडच्या खाली खूप खराब घाण झाली होती. सो आज ते साफसफाई करणार होते मी. कारण खूप दिवसातून पुण्यावरून आलो होतो आम्ही गावाला इकडे. सो हे खूप दिवस झाले बेड एकाच ठिकाणी होतं. सो एवढी सगळी घाण आमच्या पोरीने काढली. नंतर संध्याकाळचा प्लॅन होता की आज मटकीच्या डाळीची भाजी करावी आणि ती पण जाऊबाईंच्या आजी. सो इथंच जवळच ना कढीपत्त्याचं झाड होतं. खरं तर कढीपत्त्याचं एक झाड आहे ते कंपाऊंडच्या बाहेर आहे, पण ते खूप मोठं होतं. सध्या ते तोडून टाकलंय. म्हणून छोटंसं कढीपत्त्याचं झाड ना इथंच घराच्या आतमध्ये लावलेलं आहे, कंपाऊंडच्या आत लावलेलं. सो त्याला खूप छोटं झाड आहे ते, पण त्याला देशी कढीपत्ता येतो. तो कढीपत्त्याचं पानं मी तोडून आणली आणि इथं तुम्ही बघाल तर ते निसर्गाचं वातावरण एकदम मस्त वाटतं संध्याकाळचं इव्हिनिंगला. आणि तिथेच लिलीची झाडं लावली होती आम्ही आणि ते म्हटलं जरा बघावी. एवढी सुंदर लिली आली होती ना. सो नंतर म्हटलं की आता चला कांदा वगैरे चिरून घ्यायचा होता. सो कांदा वगैरे रिपी चिरून घेतला. आणि त्यांच्या जाऊबाईंना माहितीच नव्हतं की मी व्हिडिओ काढते. सो ते अचानकच मी व्हिडिओ समोर केला. तिने आता इथं भांडी वगैरे घासून घ्यायचं ठरवलं. असं म्हटलं आधी भांडी घासून घे, नंतर आपण भाजीची तयारी करूया. आणि इथं आमच्या दोघींच्या गप्पा चालू होत्या की जो कॉन्फिडन्स आमच्या दोघींकडे पण नाही आहे ना, तो आईंकडे खूप सारा आहे. म्हणजे आई एवढ्या कॉन्फिडेंटली बोलतात ना की कसं आम्हाला कॅमेऱ्यासमोर नाही बोलता येते. सो त्यांना एकदा मी व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येईन. त्या कशा बोलतात तुम्हाला नक्की कळेल. सो इथं आमचं चाललं होतं की आता कधी कधी आणि व्हिडिओ कसे काढायचे, कसंच करणार आहे व्हिडिओचं शूटिंग वगैरे, कुठे जाऊयात की आपल्याला टॉपिक कंटेंट भेटेल. सो ती सांगत होती तिथेच मंदिरात वगैरे कुठे जाऊया. दोघी पण आमचा स्वभाव कसा लागत आहे. सो त्या स्वभावाला मॅच वगैरे करता येत नाही आमचं बोलणं वगैरे. कॅमेरासमोर येणं आम्हाला ते सहजासहजी जमत नाही. सो इथं आता ती भाजी करत होती. आणि भाजीची रेसिपी अशी की पहिल्यांदा तेल वगैरे टाकून कढईमध्ये चांगलं गरम करून घ्यायचं. त्याच्यामध्ये कांदा वगैरे एकदम चांगला भाजून घ्यायचा आणि नंतर कढीपत्ता टाकायचा. अगं थांब, काकीचा व्हिडिओ बनव पण थांब. काकी भाजी करताना बोला बोला. दिव्यांशीला आमच्या भाजी खायची होती, डाळ कांदा खायचा होता आणि म्हणून आम्ही डाळ कांदा करण्यासाठी बोलायचीच नाही. सो दोघींना पण आम्हाला लवकर कॅमेऱ्यावरती जास्त जसं कॉन्फिडेंटली बोलता नाही येते. आत्ता तर स्टार्ट केले. सो हळूहळू होऊन जाईल प्रॅक्टिस. नंतर कांदा वगैरे कढीपत्ता वगैरे चांगला तडका दिल्यानंतर ना डाळ टाकायची. त्याच्यामध्ये मीठ वगैरे मसाला, जास्ती मसाला यूज नाही केले, आम्ही घरचेच मसाले यूज करतो. तिखट वगैरे बोलतो आपण, चटणी बनवली तर ती टाकलेली, मीठ मसाला, गरम मसाला आणि हळदी पावडर, बस एवढंच. नंतर म्हटलं की जरा पीठ वगैरे मळून घ्या, कारण दिवायला लागली होती खूप सारी भूक. सो पीठ मळून झाले की लगेच चपात्या करून घेतल्या आणि मुलांना जेवू घातलं. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.